जळगावमध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे। संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला असताना जळगावमध्ये सुद्धा आज सकाळपासून पावसाने हजेरी लावलेली आहे आणि यामुळे जर आपण बघितलं तर संपूर्ण जळगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि संपूर्ण जळगाव शहरामध्ये आज पहाटेपासून सकाळपासून पावसाची हजेरी लागलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती, मात्र आज पहाटेपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि या ठिकाणी जळगावमध्ये सुद्धा आज सकाळी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या तब्बल गुडघाभर पाण्यामधून या ठिकाणी नागरिकांना पाण्यामधून किंवा वाहनधारकांना या ठिकाणी पाण्यामधून वाट काढावी लागत आहे, जेणेकरून या ठिकाणी आज सकाळपासून पावसाने जी हजेरी लावलेली आहे आणि यामुळे संपूर्ण जळगाव शहरामध्ये पाणी साचलेलं आहे। संपूर्ण या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये जळगाव शहरातल्या पाणी साचलेलं आहे आणि सकाळपासून आज पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वेगवेगळ्या अडचणी या नागरिकांना येत आहे। जळगाव शहरामध्ये आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तब्बल गुडघाभर पाणी रस्त्यांवर साचलेलं आहे आणि या पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागत आहे। महापालिकेने कुठलीही उपाययोजना या ठिकाणी केलेली नाही। रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। महापालिकेच्या वतीने रस्त्यावरून पाण्याचा निचरा व्हावा अशा पद्धतीने कुठलेही निचरा होईल अशी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच आजपासून या ठिकाणी नागरिकांना अशा पद्धतीने असेल वाहनधारकांना पाण्यामधून वाट काढावी लागत आहेत आणि वेगवेगळ्या समस्यांचा या ठिकाणी नागरिकांना सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।